हॅलो फ्रेंड्स, मी सचिन रत्नबारकी आपलं स्वागत करतो आपल्या PSP ऑनलाईन पाठशाला यूट्यूब चॅनलवर. तर आपण रोज नवीन प्रिवियस इयर क्वेश्चन घेत आहे 10वी बोर्डचा. तर आजही आपल्याला एक नवीन म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पाहायचा आहे 10वी बोर्डचा. तर आज आपण पाहूया 2024चा प्रिवियस इयर क्वेश्चन, पण तो जुलैमधील. म्हणजे बघा, तर आपल्यासमोर आहे जुलैमधील 2024चा हा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जुलै 2024चा. हे तुम्ही पाहिला असेल 2024चा मार्चचा, परंतु हा जो आहे हा 2024च्या जुलैचा पेपर आहे. त्यामुळे तर बघा थोडंसं, कारण की प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बरेचसे रिपीट होतात क्वेश्चन, त्यामुळे आपण एक थोडंसं यावरही नजर टाकूया, म्हणजे तुमचा स्टडी जी आहे ती स्ट्रॉंग होईल अजून. ठीक आहे. तर पहा बेटा, त्यात MCQ दिलेले आहेत. तर फर्स्ट MCQ आपल्याला चॅप्टर नंबर फर्स्टमधील आहे. तर बघा, इन ट्रायंगल ABC PQR in 1-to-1 correspondence of vertices AB upon QR is equal to BC upon PR equal to CE upon PQ, then the statement is true. आता यातले कोणतं करस्पॉन्डिंग 1-to-1 करस्पॉन्डिंग आहे हे आपल्याला फाईंड करायचं आहे. तर बघा, इथं ऑप्शन म्हणजे हा क्वेश्चन आपल्या मे बी टेक्स्टबुकमधील घेतलेला आहे क्वेश्चन. तर बघा, तर यामध्ये म्हणजे इझिली क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. असे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत बरेच वेळा. तर आता मी क्वेश्चन सॉल्व करून देणार नाही सध्या. तुम्हाला सॉल्व करून जर पाहिजे असेल तर तुम्ही स्पेशल कमेंट करा. आज फक्त क्वेश्चन पेपर बघा, म्हणजे कसा कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत, काय विचारलेले आहेत, कोणत्या चॅप्टरमधून घेतलेलं आहे, हे आपल्याला थोडंसं ओव्हरलुक करायचं आहे. जर तुम्हाला कोणता एखादा क्वेश्चन हार्ड वाटला तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आपण सॉल्व करून देऊया. तर पहा बेटा, सेकंड क्वेश्चन जो आहे हा आपल्या 5th चॅप्टरमधला आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधला. सॉरी, 5th चॅप्टर नाही, हा क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 3मधला. 5 पॉईंट म्हणजे ॲडिशन्स. ओके. एक्सटर्नली, इथे एक्सटर्नली पॉईंट दिलेला आहे. एक्सटर्नली म्हणजे आपण काय करतो, रेडियसची ॲडिशन करतो. म्हणजे 5.5 + 3.3 = 8.8. ओके. देन आता थर्ड जो क्वेश्चन आहे हा आहे आपला चॅप्टर नंबर 5thमधला कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधला क्वेश्चन आहे. तर तुम्ही तो पण इझिली सॉल्व करू शकता. त्यामध्ये जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे तो जी लाईन आहे ती जात आहे आपल्याला वाय ॲक्सिसवरून. तर इथे ऑप्शन दिलेला आहे 1,3. तर 1 वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट काय असणार आपला 1 असणार. तर हा ऑप्शन नंबर D असे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 10 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला L3, मग 10चा क्यूब होणार म्हणजे 1000 cm3. ओके. तर त्यानंतर चॅप्टर आपल्याला क्वेश्चन नंबर Bमध्ये पहा. तर आपल्याला हा काय करायचा आहे, आपल्याला 30, 60, 90चा थेरम यूज करायचा. याच्यामध्ये तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर बघा, नेक्स्ट पेज पहा. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं क्लीन करून देतो. ओके. हां, तर तुम्ही सहज आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट पेज पाहूया. हां, तर नेक्स्ट पेजमध्ये पहा, हा जे क्वेश्चन आहे हा पण आपल्याला चॅप्टर नंबर 3मधला आहे, म्हणजे सर्कलमधला आहे. त्यानंतर फाइंड द क्वेश्चन नंबर 3 पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. त्यामुळे साइन थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. साइन थिटा कॅन्सल होणार. आन्सर काय मिळणार आपल्याला 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ रेडियस ऑफ सर्कल इज 4 अँड द लेंथ ऑफ आर्क इज 10 देन फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. तर आपण हा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून आपण सहज फाइंड करू शकतो. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी तर विचारणारच आहे तुम्हाला, त्यामुळे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पण सॉल्व एक्झाम्पलमध्ये ॲक्टिव्हिटी दिल्या आहे ते तुम्ही ऑब्झर्व करा, त्याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला हे ॲक्टिव्हिटीज खूप इझी जातील. त्यापैकीच बऱ्याच वेळा ॲक्टिव्हिटी विचारतात. तर बघा, नंतर क्वेश्चन नंबर 2मध्ये पहा. त्यातही हा साइन सेक थिटा इक्वल टू 25/7 दिलेला आहे. म्हणजे आपण सेकची आयडेंटिटी 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही यूज करून काढू शकतो. ती दिली आहे ऑलरेडी. नंतर सेक स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवायची, आपले 25/7चा स्क्वेअर करायचा आहे. तुम्ही सहज इझिली सॉल्व करू शकता आणि ॲन्सर काढू शकता. त्यानंतर कम्प्लीट द
फॉलोइंग ॲक्टिव्हिटी फाइंडिंग द व्हॅल्यूम ऑफ कोन, म्हणजे आपल्याला हे 3 आहेत ऑप्शन दिले, 3पैकी 2 सॉल्व करायचे आहे. कोणतेही 2 आपण सॉल्व इझिली करू शकतो. तर बघा नेक्स्ट पेज पहा, त्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी बघा, त्यामध्ये काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4, 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. तर पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल विथ पॉईंट पी अँड रेडियस. हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. तो आपण इझिली सॉल्व करू शकता. थोडंसं कन्स्ट्रक्शनचं प्रॅक्टिस करा जास्त, म्हणजे तुम्हाला सहज सॉल्व करता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा अँगल बायसेक्टर थेरमवर डिपेंड आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर ऑफ डायमीटर. स्पियरचा क्वेश्चन मॅक्झिमम रिपीट होतो. स्पियरचं व्हॉल्यूम, स्पियरचा सरफेस एरिया तुम्ही सहज लर्न करून ठेवा. स्पियरवर क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झाले आहेत. त्यानंतर हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, हा क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा जॉमेट्रिक मीन थेरमवर डिपेंड आहे. तुम्ही सॉल्व करू शकता सहज, म्हणजे NQ² इज इक्वल टू PN इंटू NR. ओके, PN इंटू NR आहे, म्हणजे याचा ॲन्सर मे बी असेल 9चा स्क्वेअर येते 9 स्क्वेअर रूट 3 आणि 16चं स्क्वेअर रूट 4, 3 4 12 answer. That will be 12 answer. QN is 12. Okay, then find the value slope of line. Slope of lineचा फॉर्म्युला आपण सहज यूज करू शकतो. y2 - y1 आपण x2 - x1चा फॉर्म्युला यूज करून. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. परत एक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे एक ॲक्टिव्हिटी जी आहे ही इथे आपल्याला 4 मार्क्सला विचारलेली आहे, इथे 3 मार्क्सला, म्हणजे 7 मार्क्सला ॲक्टिव्हिटी कंपल्सरी असणार. म्हणजे तिथं जी 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी आहे हे एनी सॉल्व एनी 2 असणार आणि इथे सॉल्व एनी 1 असणार. तर पहा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा, लास्ट पेज आहे आता, त्यामध्ये आपण बघूया की अ सिलेंडर हॅव्हिंग रेडियस 7, हाईट 21, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑन सर्कम्फरन्स ऑफ इट्स बेस. तर आपण इझिली सॉल्व करू शकतो. याच्यात व्हॅल्यू फक्त पुट करायची आहे व्यवस्थित, जी ॲक्टिव्हिटी आहे बॉक्समध्येच लिहायची आहे, जे आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, तर क्वेश्चन नंबर बीमध्ये पहा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स ऑफ एनी 2. ओके, हे 3 मार्क्स आहे इच. प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. हा एक थेरम इम्पॉर्टंट आहे, वन ऑफ द इम्पॉर्टंट थेरम. हा आपल्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये विचारलेला आहे. मे बी तुम्हाला ॲक्टिव्हिटी टाईपमध्येच विचारू शकतात किंवा असंही आपल्याला विचारू शकतात. ओके, तर ड्रॉ द सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर. टेक अ पॉईंट Q ॲट अ डिस्टन्स 8 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे आपण जर कन्स्ट्रक्शनचा पार्ट जो चॅप्टर आहे आपला 4th त्यात पाहिलं आपण, तर त्यामधलेच क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू थोडीशी चेंज केलेली आहे आणि तुम्ही सहज त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला त्यामध्ये कन्स्ट्रक्शनचे मार्क्स सहज मिळतील. ओके, तर बा शो दॅट पॉईंट्स आर कोलिनियर. आता कोलिनियरचा जो क्वेश्चन आहे 3 पॉईंट्स दिलेले आहे, तर आपण 2 प्रकारे सॉल्व करू शकता. एक तर स्लोप पॉईंटचा फॉर्म्युला यूज करू शकता, स्लोप लाईनचा फॉर्म्युला करू शकता, अदरवाईज डिस्टन्स फॉर्म्युलाही यूज करू शकता. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला जे तुम्हाला इझी जाईल तो यूज करू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा, हा क्वेश्चन आपल्या प्रॅक्टिस सेटमधलाच क्वेश्चन आहे. 1.4 प्रॅक्टिस सेट जी आहे त्यातला क्वेश्चन 4 जो आहे हे दिलेला आहे आपल्याला, ॲज इट इज क्वेश्चन दिला आहे ह्याच्यामध्ये. तर MNची व्हॅल्यू आपल्याला सहज फाइंड करता येतो. ओके, त्यानंतर थोडंसं आता हे जे आहेत हे जे आपण बघत आहे क्वेश्चन नंबर हा 8 मार्क्स, हे 8 मार्क आणि 3 मार्क्स हे जरा थोडेसे चॅलेंजिंग असतात. तर याला थोडंसं आपल्याला मे बी कधी कधी प्रॉब्लेम सेटमधले विचारतात किंवा आउट ऑफ म्हणजे टेक्स्टबुक जे सॉल्व एक्झाम्पल विचारतात किंवा आउट ऑफ टेक्स्टबुक विचारतात. फक्त व्हॅल्यू चेंज करून त्या आपल्या कन्सेप्टवर डिपेंड असतात. आता इथपर्यंत पेपर सहज इझी असतात. आपला किती या क्वेश्चन नंबर 3पर्यंत पेपर तुम्ही सहज सॉल्व करू शकता. पण क्वेश्चन नंबर 4पासून आणि 5thवाला क्वेश्चन ह्यामध्ये थोडंसं डिफिकल्टी जाईल तुम्हाला. मे बी यातला हे तर क्वेश्चन इझी असेल. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला तरी ट्राय करून बघा, नाही आला तर तुम्हाला मी सांगेलच आपल्या याच्यावर. परत आता हा क्वेश्चन कन्स्ट्रक्शनचा आहे, 4 मार्क्सचा इझी क्वेश्चन आहे. यामध्ये LMN सिमिलर ट्रायंगल LQP
म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा कॉमन पॉईंटवर विचारलेला आहे. यल हा अँगल दोघांमध्ये कॉमन आहे, त्यामुळे कॉमन ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मॅक्झिमम वेळा कॉमन ट्रायंगलच विचारतात, डिसजॉईंट ट्रायंगल फार रिअर विचारतात. कॉमन ट्रायंगलचे जास्त क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. त्यानंतर कॉमन ट्रायंगलची प्रॅक्टिस करा, म्हणजे हा 4 मार्क्सचा क्वेश्चन सहज तुम्हाला मिळाला असता. त्यानंतर हा एक डायमीटरचा म्हणजे हा 3 मार्कचा क्वेश्चन जे आहे हा चॅप्टर नंबर 7मधील आहे. हा चॅप्टर नंबर आपला 6मधला आहे. ट्रिगोनोमेट्रिक हा चॅप्टर नंबर 4मधला आहे. आणि हा आपण अपोलिनियस थेरम सॉल्व करू शकतो क्वेश्चन नंबर हे. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा एक आपल्या चॅप्टर नंबर 5मधला आहे. तर बघा याच्यामध्ये काय केलेलं आपल्याला की याचा मिड पॉईंट दिलेला आहे. मिड म्हणजे बायसेक्ट दिलं. बायसेक्ट म्हणजे हे मिड पॉईंट असणार. ही मिड पॉईंटची लाईन दिलेली आहे, त्यामुळे आपण हा जो आहे हा मिड पॉईंट घेऊ शकतो आणि ती या दोघांमध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. मिड पॉईंटचे कॉर्डिनेट काढायचे आहे आणि ते कॉर्डिनेट जे आले ते कॉर्डिनेट आपल्याला या इक्वेशनमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही सॉल्व करू शकता सहज जर तसं यूज केलं तर. म्हणजे या दोघांची पहिली आधी तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा. या दोघांचा फॉर्म्युला कॉर्डिनेट काढून घ्या. मिड पॉईंटचे या दोघांमध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा आणि मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून तुम्ही मिड पॉईंटचे कॉर्डिनेट काढा. जे कॉर्डिनेट आले ते कॉर्डिनेट म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवा. तुम्हाला केची व्हॅल्यू मिळेल. मे बी केची व्हॅल्यू 12 आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण क्वेश्चन पेपर आज थोडंसं ओव्हरलुक केलं आहे. तर तुम्ही सॉल्व करून बघा. म्हणजे तुम्हाला जर काही डिफिकल्टी आलीच तर तुम्ही मला सहज मला विचारा, मी तुम्हाला पूर्ण सांगून देईल. ओके फ्रेंड्स. तर अशाच अजूनही आपल्याला क्वेश्चन पेपर पाहायचे आहेत, जुलैमध्ये पाहायचे आहेत. तर जुलैमधले, मार्चमधले, फेब्रुवारीमधले क्वेश्चन पेपर पाहायचे आहेत. तर यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजूनही नवीन नवीन व्हिडिओज प्रिवियस इयर क्वेश्चन पाहायला मिळतील. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग.